झाडाला बाजून ठेवलं. तिसरा ती पोरग गेलं, त्याला बी झाडाला ठेवलं. पोरग गेलं, मला मला औषध द्यावं, माझं पप्पाले आजारी, माझ्या भावांना पण सोडवा. भावांना बी सोडवलं ना, औषध बाटलीत दिलं त्यांना. ती चालत चालत गेली आणि ती म्हणली ह्यालाच राजा करते पप्पा. मग कशाला ह्यांना ह्याच्याकडनं औषध हिसकून घेऊ, मग आपलंच बघताय, मग आपणच राजा म्हणतोय. तर स्थगित एक साप चाललेला, तर त्या सापाने एक पहिल्या पोराच्या पाय पडला सापाव, ते सगळ्यांना साप चावला. फक्त त्या चौथ्या घरी गेला, मग त्यालाच राजा. आमची आशा, किनारा तुला बांबळाला, समुद्र आमची भाषा. संघर्ष संघर्ष हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? अडचणी, दुःख, संकटे उघड. पण मित्रांनो, संघर्ष म्हणजे लढणे किंवा त्रास सहन करून घेणे नव्हे, तर प्रत्येक संकटावर पाय देऊन यशाच्या शिखराकडे झेप घेणे म्हणजेच संघर्ष. संघर्ष हा मानवी जीवनाचा खरा दागिना आहे. ज्याच्या आयुष्यात संघर्ष नाही, त्याच्या आयुष्याला कोणतीही चव नसते, कोणताही अर्थ नसतो. प्रत्येक माणसाला वाटतं संघर्ष फक्त त्याच्याच नशिबी आहे. पण मित्रांनो, आपण डोळे उघडे करून निसर्गाकडे पाहिला. एका छोट्याशा फुलपाखराला कोशातून बाहेर येण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागते. पण मित्रांनो, आपण जर तो कोयता येऊन स्वतःहून फोडला तर त्या फुलपाखरू कधीच उडू शकत नाही. कारण की त्याच्या पंखांमध्ये ताकद तेव्हाच येते तो स्वतःचा कोश स्वतःहून फोडतो. एका छोट्याशा बीजाला, मातीला, दगडांना चिरून सूर्यप्रकाशाकडे झेप घेत वटवृक्षात रूपांतर व्हायचे असते. हा निसर्गाचा नियम आहे. संघर्ष केल्याशिवाय अस्तित्व निर्माण होत नाही. इतिहास साक्षी आहे. जी माणसे संघर्षाच्या भट्टीतून तावून सलाखून निघली ती सोन्यासारखी चमकली. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे दैवत. महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभे केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या भारताचे संविधान लिहिले, त्यांचा प्रवास आठवा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे आम्ही मुली आज इथे आहोत, त्यांचा प्रवास आठवा. आजच्या डिजिटल युगात सर्व गोष्टी आपल्याला एका क्लिकवर हव्या आहे. ही मोठी शोकांतिका आहे. जाता जाता एवढंच सांगेन की संकटांना घाबरू नका, पळकुटे बनण्यापेक्षा लढणारे बना. धन्यवाद.